श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी बोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावं लागतं आणि जेव्हा एखादा व्यक्ती मनापासून मनोभावे ईश्वरांची भक्ती करत असतो, परमेश्वराचं नामस्मरण करत असतो, खरोखरच त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला उशीर लागत नसतो. कारण श्री स्वामी समर्थ हे अशक्य ही शक्य करून दाखवणारे आहेत. स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशी नाही की अशक्य आहे आणि तेच महत्त्वाचं आहे की स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्य सफल बनवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. खरोखर श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला अगाध आहेत. ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे तर हे देखील खरोखरच खूप मोठे आहे. आजचा अनुभव एका ताईंचा अनुभव आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या खूप मोठा वाटा आहे. जे जे आयुष्यामध्ये घडत असते ते नेहमी कशामुळे घडत असते आणि त्याचा काय फायदा होत असतो. खरोखरच खूप ईश्वराची भक्ती करत असताना आपोआप ज्ञान वाढत जाते आणि ईश्वराची एक वेगळीच ताकद आपल्याबरोबर आहे याची सहानुभूती होत असते. तर आज मी एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहे. या ताई या नगर येथील राहणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींची लीला काय असते किंवा स्वामींचे चमत्कार काय असतात हे त्यांनी कधीच पाहिलेलं नव्हतं. चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर बोलते. मी नगरहून बोलते. मला स्वामींचा अनुभव सांगायचा आहे, छोटासाच आहे. बरोबर. स्वामींचे अनुभव सांगितल्यानंतर अनुभव यायला सुरुवात होते. हो. मी 2-4 वर्षापासून स्वामी सेवेत आहे. नाव सांगायचंय का ताई? नाही, मी नगरहून बोलते, पण मी नाव नाही सांगत. मला आणखी अनुभव आल्यानंतर सांगेल तुम्हाला नाव. बरं चालेल. मी तुमचे अनुभव नेहमीच ऐकते, सगळ्यांचेच ऐकते आणि आनंद मिळतो त्यातून मला. स्वामी सेवेत वृद्धी होते जशी. हो. आणि एक सेवा पण होते ना ताई. आपण अनुभव सांगितल्यानंतर आपल्यासारख्या अनुभव म्हणजे अडचणी पण कधी कधी कोणाला असतात, त्यांना एक मार्ग मिळतो. एक स्वामी सेवा पण आपल्या हातून घडते. हा, आणि कळत न कळत आपल्याकडून ते स्वामींचं होतं ना, ऐकणं होतं त्यातून. म्हणजे आपण स्वामींची भक्तीच करतो ना, त्यातून एक प्रकारची आपण प्रचार करतो. आपण स्वामींचा प्रचार करतो आणि मनाला एक आनंद मिळतो वेगळाच. हो ना. काय नाही, आता काय आहे, मी स्वामी सेवेतून 2-4 वर्ष झाली. मला काय असे खास अनुभव किंवा काय, प्रत्येकाच्या संसारी माणसाच्या अडचणी तर खूपच असतात. पण असे खूपच म्हणजे सॉल्व झाले अशातला काही प्रकार नाहीये. पण आता समजा आपण नगरला गेलो किंवा गेलो, आता स्वामींचा ध्यास लागलेलाच आहे आणि स्वामी कुठेही दिसतात. मी तुझं भिवू नको, तुझ्या पाठीशी आहे, हे ऐकलं तरी आनंद मिळतो. हो ना. आणि तो फोटो दिसला किंवा लिहिलेलं दिसलं तरी असं वाटतं की आपल्या बरोबर स्वामी आहेत. हो, तेच ना. मग ते आपल्याला आनंद मिळतो त्यातून आणि आपला ध्यासच राहतो ना, कुठं दिसतंय स्वामी, कुठं दिसतात स्वामी, आपण पाहतच राहतो. आणि त्यामुळे ते पण दर्शन देतात की आपला भक्त आपल्याला शोधतोय बाबा. मग हो, त्यातून दिलं पाहिजे. आसक्ती आहे देवाबद्दल. देवाला नाही थोडीफार आपल्याबद्दल असणारच ना. तर आपण एखाद्याला जीव लावला, प्रेम केलं तर ते पाखरू सुद्धा आपल्याकडे येतं ना. हो, ते तर आहेच. आणि मग ते तर देव आहेत आणि आपण त्यांना एवढं म्हणजे आठवण काढल्यानंतर ते पण येणारच ना साक्ष द्यायला. हो. म्हणूनच मी म्हटलं, म्हणजे जसे अनुभव छोटे मोठे काय आहेत, पण खास अनुभव मला असं सांगण्याला खूप काही घडलंय असं नाहीये. पण आता माझी मुलगी एक आजारी असते,
तिच्यासाठी मी स्वामी सेवा करते. किंवा घरात अनेक प्रॉब्लेम असतात ना संसारी माणसात. हो ना, हो ना. मुलीला काय झालंय का तुमच्या? मुलीचं लग्न नाही झालं त्या आजारामुळे वगैरे. त्याच्यामुळं मग तिची सेवा करते मी, स्वामींची, गुरुदत्ताची, असं चालूच आहे. आता सध्या आम्ही काय झालंय मुलीला तुमच्या? डिप्रेशन मध्ये गेलेली, बरेच दिवस झाले. आता लग्न व्हायला पाहिजे. मागे बऱ्याच दिवसापासूनची समस्या आहे, पण ती काय सॉल्व्ह नाही झाली. ताई मग सेवा घ्या ना तुम्हाला. मला फोन नंबर देऊन मग मी सेवा घेऊ का त्यांच्याकडून? हा, ते सेवा देतात. आणि मग त्यांच्याकडून सेवा घ्या की मुलगी अगोदर चांगली होती, पण पुन्हा डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर ती म्हणजे डिप्रेशन मध्ये गेली म्हणून सांगायचं आणि ती बाहेर निघण्यासाठी सेवा मला करायची आहे असं सांगितल्यानंतर देतील तुम्हाला ते सेवा. मी तशी गेले होते त्यांच्या मठात, कोणाच्या, प्रदीप दादांच्या, नाशिकला गेले होते भावाकडे. गेले होते त्यांच्याकडे, पण काय आपण पाहुणे गेलो मुळे आपल्यावर बंधनं येतात ना मर्यादा असते वेळेची. तेवढ्यात का होईना दर्शन घेतलं मी त्यांचं. मठातही गेले, मला आनंदही मिळाला, स्वामींना पाहून रडूही आलं. मग नाही घेतली थांबता नाही आलं. गर्दी फार होती, नंबर लागलेले होते आणि मग शक्यही नव्हतं ते. म्हटलं आता देव काय करेल ते करतील, आता स्वामीच काय करायचं ते. अहो ताई, तशी प्रार्थना केल्यानंतर देतात ना ते पण. मी सांगितलं होतं त्यांना, पण खूप गर्दी फार होती आणि मला लगे म्हणजे जायचं होतं आणि आपल्याला कळतंय ना का समोरच्या व्यक्तींना कशाला दडपण द्यायचंय शेवटी, नाही का? हो हो हो. म्हणून मी टाळलं ते. आता कधी जर गेलेस तर पाहू. तशी मी गुरुचरित्र वाचते, मुलगीच वाचते, गुरुचरित्र वाचते मी, स्वामी सारामृत वाचते, जप करतो ते स्वामींचा. आम्ही आहेत स्वामी सेवेमध्ये, आहेत नाही असं नाही, पण काय करतील ते स्वामींच्या मनात. काही नाही, प्रगट दिनाच्या दिवशी काय झालं, आता स्वामींवर भक्ती तर असतेच, पण त्या दिवशी स्वामींचा फोटो इतका तेजस्वी दिसत होता मला. अगदी त्या दिवशीचा सूर्योदय मी बघितला. सूर्य जसा दिसत होता लाल, उगवताना दिसतो ना सूर्य, म्हणजे सूर्योदय होण्याच्या अगदीची जी दशा असते ना सूर्याची, त्याचा स्वामींचा फोटो मला अशी तितकाच लाल, तितकाच असं म्हणजे प्रसन्न वाटत होता, चमकत होता. चमकत होता अगदी. मी एवढंही स्वामींना म्हटलं, स्वामी आज तुमचा प्रगट दिन आहे, पहा ना तुमच्यावर किती तेज आलंय. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा पाहिलं तर नॉर्मल. अहो ते तुमच्या घरी प्रकट झाले ताई, पण ते तुम्हाला तुमच्या लक्षात आलं नाही. प्रकट दिना दिवशी तुमचा फोटो चमकत होता, म्हणजे ते तुमच्या घरामध्ये प्रकट झाले होते ताई. हो हो. आहे भक्ती, खूप भक्ती, अगदी जीवापाड म्हटलं तरी चालेल. हा छोटासा अनुभव, आणखी अनुभव आल्यानंतर मी सांगणार ताई तुम्हाला. बरं. मी म्हटलं सुरुवात तर करावी आपण. असे म्हणजे छोटे छोटे अनुभव, स्वामींची आठवण केली तर स्वामी दिसतात गाडीवर वगैरे, असं प्रवासात असं तर. असे छोटे छोटेच अनुभव असून मोठा अनुभव स्वामींनी नाही दिला. बरं बरं बरं, चालेल, मी अनुभव शेअर करते ताई. काय झालं, तुमचा अनुभव आता ऐकतच होते ना, तर म्हटलं चला आपण आपलं थोडंसं व्यक्त करावं मनोगत म्हणून केला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंना आलेला स्वामींचा अनुभव. जेव्हा भक्ती ईश्वरापर्यंत, भगवंतापर्यंत पोहोचत असते, तेव्हा साक्षात भगवंताला देखील जमिनीवरती यावं लागत असतं. खरोखरच नेहमी भक्ती आणि विश्वास हा जिंकत असतो. ज्या भक्तांचा ईश्वरावर विश्वास खूप मोठा आहे, त्यांच्या आयुष्याचं नेहमी स्वामी संरक्षण हे करत असतात. प्रत्येक वेळी एका घरातील जर एक कुटुंबातील एक व्यक्ती जर स्वामींची भक्ती करत असेल, तर त्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असते. आणि तुम्हीच विचार करा की एका कुटुंबामध्ये राहणारे कोणता व्यक्ती कोणत्या रस्त्याने, कोणत्या जागेवरती जाणार आहे आणि त्या जागेवरील माहिती कोणाला माहीत आहे की ती जागा कशी आहे.
त्यामुळे आपण नेहमी ईश्वराची भक्तीही करायची आहे. ज्या देवावर तुमचा विश्वास असेल त्या देवाची तुम्ही भक्ती करायची आहे. परंतु भक्ती करत असताना मनोभावे मनापासून करायचे आहे. तेव्हाच ईश्वराच्या भक्तीची फलप्राप्ती होत असते आणि ईश्वर प्रसन्न होत असतात आणि आपल्या भक्तांना नेहमी पाठिंबा देखील देत असतात. कधीच कोणत्याच वाईट वेळेमध्ये हे एकटे सोडत नाहीत आणि श्री स्वामी समर्थांच्या अनुभवांचा नेहमीच त्या भक्तांवरती प्रचार तर होतच असतो, त्याचबरोबर खूप लोकांना मदत देखील होत असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर एक मदत देखील तुमच्याकडून होत असते. आणि जेव्हा स्वामींची एक भक्ती होत असते तेव्हा मात्र खूप मोठे पुण्याचे काम असते. आणि त्याचबरोबर तुमचा अनुभव ही देखील खूपच महत्त्वाचा आहे, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला प्रचिती दिलेली आहे. ही काही साधी गोष्ट नाही. त्यामुळे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता तुमचे कार्य आहे की दिलेला अनुभव पुढे शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.